हॅलो नमस्कार. तर सर्व रेडी होऊन आम्ही सकाळचं जात होतो तुरब्याला. तर तिथे आम्हाला जाण्याची खूप उत्सुकता असते आणि त्या आई आहेत त्या म्हणजे माझ्या सासू आई म्हणजे ह्यांची आत्या आहे. तर चला आपण आता तिथे गेल्यावरती तुम्हाला मी दाखवेन. त्यांचं घर इतकं आरशाप्रमाणे असतं की तुम्हाला तिथेच गेल्यावरती कळेल. तर गावच्या असं निरागस असं निसर्गरम्य असं वातावरणात मी राहते. मी आहे रायगडमधून, पोळातपूरवरून. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तुम्हाला जर काही असे माझे व्हिडिओ बघायचे असतील चांगले किंवा गावच्या आठवणी वगैरे तुम्हाला माहिती असेल, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे सर्व. तर तुम्हाला गावच्या आठवणी जर बघायच्या वाटत असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की तुमच्याकडे शेअर करेन माझं डेली रुटीन वगैरे काही सर्व काही. तर बघा आम्ही फायनली आता पोचलेलो आहोत, थोड्या वेळामध्ये पोचणारच आहोत. तर असं गावचं काही आमचं वातावरण आहे. मला खूप आवडतं इकडचं व्ह्यू बघायला. आणि कसं आहे ना, आपण जितकं निसर्गामध्ये राहू ना तितकं आपल्याला असं मुंबईला असं काहीच बघायला मिळत नाही. बघा आमच्या तिकडे म्हणजे आमच्या पोळातपूरपासून आमच्या जंगलामध्ये जिथे मी राहते तिथे काय ना काहीतरी बघायलाच मिळते. म्हणजे रोजचं नेहमी असं म्हणायला गेलं तर मोर किंवा हरिण वगैरे मला डेली बघायला मिळते. तसं मुंबईला कसं असं राणीच्या बागेमध्ये किंवा इतर कुठेतरी लोक डिमांडला वगैरे फिरायला जातात. पण असं गावाला आहे ना वेगळंच वातावरण असतं. तर हे सर्व काही असं प्राणी संग्रहालय आहे ना तुम्हाला गावालाच मिळेल. तर पहा आता मी घरी पोचलो आणि इकडे चकचकीत अशी भांडी बघून तर आहे ना पण इतकं प्रसन्न होतं ना की काय सांगू तुम्हाला. आई एकट्याच असतात, त्यांची मुलं सर्व मुंबईला असतात तिन्ही. आणि इकडे पाणी आलं होतं त्यांच्याकडे, सकाळचं पाणी येतो. आणि पहा पाण्यालासुद्धा किती आयडिया मस्त लावले येण्यासाठी. तर इकडे सृष्टी बसली होती आणि कपडे चेंज केलं. म्हटलं तू आता स्वेटर घाल. सृष्टीची खूप धमाल असते. इकडे गाडी आणली होती, ती गाडीबरोबर खेळत होती आणि तिला इतकी कधी खोलेल ते म्हाडला गेले होते आम्हाला सोडून तसेच. आणि म्हाडवरून ही गाडी आणलेली आहे आणि पहा कशा प्रकारे खेळते ती. आणि तसेच आम्ही थोड्या वेळाने असं जेवण बनवायला घेतलं आईने पुन्हा. तर पहा बटाट्याची भाजी बनवत आहेत त्या. तर कशा प्रकारे ही रेसिपी तुम्हाला पहिली दाखवली आहे. माझ्या सासूबाई आहेत तर ह्यांची आत्या आहे सक्की, ह्या मोठ्या आहेत सर्वात. आणि माझी सासरे 2 नंबर. तर पहा ज्या तिसऱ्या आत्या आहेत त्या मुंबईला असतात आणि दोघे भाव आणि दोघी बहिणी आहेत असं आहे रिश्ता आमचं. तर इकडे गाडीबरोबर आता मी म्हणते तिला आपण ह्याच गाडीमध्ये जाऊया, काही बाईकवरती जायचं नाही आपण. तसं दुपारच्या नंतर आम्ही थोड्याशा गप्पा वगैरे केल्या आणि बाहेर बसलो होतो अंगणामध्ये. आईसुद्धा आल्या होत्या, काही थोडेसे फोटो काढले त्यांच्याबरोबर. आणि संध्याकाळचं जेवायला घेतलं. संध्याकाळचं म्हणजे जेवायला इतके लवकर घेतलो आम्ही, 6:30ला जेवायला बसलो. आणि बटाट्याची भाजी किती मस्त बनवत होती, मला खूप आवडली. पुन्हा रेसिपी असं वाटतं बघावं. तर चुलीवरचं जेवण कुणाला आवडतं नक्की मला सांगा. आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मला तर खूप आवडतो. आणि मी नंतर मग भाकऱ्या भाजायला घेतल्या. भाकऱ्या भाजून झाला तसंच आम्ही जेवलो आणि निघालो घरी. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ? काल मी केली होती, मी आज अपलोड केला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. आणि ही काही असं कुठे पाहुणं गेलं आणि कुठे काही आणलं नाही असं होतच नाही. आपल्या नातेवाईकमध्ये काय ना काहीतरी असतं.